द स्टुडंट अकॅडमी, UPSC MPSC आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, अशोकनगर, नांदेड. प्रत्येकाने लिंक शेअर करायची आहे. तोपर्यंत मी काय करतो, तुम्हीही लिंक शेअर करा, मीही काय करून देतो, लेक्चर स्टार्टेड असा मेसेज काय करून देतो, टाकून देतो. ओके, चलो स्टार्ट करूया लेक्चरला. आजच्या पहिल्या प्रश्नाकडे जाऊया आपण. आजचा 9वा पार्ट आहे, बरोबर. आजचा कितवा पार्ट आहे? 9वा पार्ट आहे. 9व्या पार्टचा पहिला प्रश्न बघूया आपण. चला, काय सांगण्यात आलेलं आहे, 2021-22ला जो काही जागतिक कापूस उत्पादन झालेलं आहे, बरोबर. 2021-22 मध्ये जे काही जागतिक कापूस उत्पादन झालेलं आहे, बरोबर. तर या कापूस उत्पादनाविषयी आपल्याला देशांचा योग्य क्रम विचारलेला आहे. काय करण्यात आलेलं आहे? देशांचा योग्य क्रम विचारण्यात आलेला आहे, बरोबर. तर बघा मित्रांनो, हा जो प्रश्न आहे, या प्रश्नासाठी मी तुम्हाला आपल्या ॲनालिसिसमध्ये लिंक शेअर केलेली आहे. त्या लिंकमध्ये जाऊन तुम्ही हा संपूर्ण डेटा काय करू शकतात, पाहू शकतात. ओके, सो बघा मित्रांनो, 2021-22 नुसार योग्य जो क्रम आहे, सर्वाधिक कापसाचं जे काही उत्पादन होतं मित्रांनो, तर ते चायनामध्ये होतं. 1 नंबर आहे चायना, 2 नंबर आहे भारत, 3 नंबर आहे अमेरिका आणि 4 नंबर आहे ब्राझील. हा खरं योग्य क्रम आहे जागतिक कापूस उत्पादनाविषयीचा. ओके, चला, कोणी कोणी करेक्ट उत्तरं दिलेली आहेत? येस, TT वेव्स स्ट्रीट फूड हजर. धन्यवाद मित्रा, तू आलास, मलाही आनंद झाला. ओके, ओके, चला पुढे जाऊया, पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. सगळ्यांनी आपण पुढे जाऊया. काय करायला हे, सगळ्यांनी लाईक करत जा मित्रांनो. आदरणीय सोनवणे सरांचे खरंच कौतुक करावं तितकं कमीच आहे. अगदी अनुभवी मार्गदर्शन सर. धन्यवाद मित्रा. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढचा प्रश्न काय म्हटलेला आहे, साखर हंगाम. म्हणजे बघा, साखरेचा जो काही हंगाम असतो, तर तो असतो मित्रांनो ऑक्टोबर ते सप्टेंबर या सीझनमध्ये काय घेतला जात असतो मित्रांनो, साखर उत्पादन घेतलं जात असतं. आणि त्याविषयी खालील विधाने अभ्यासायला लावलेले आहेत आपल्याला. तर अभ्यासावरून काय करायचं आपल्याला, याच्यामधलं योग्य विधाने ओळखा. इथं राहिलेलं आहे मित्रांनो, ते योग्य विधाने ओळखा. ओके, आपल्याला काय करायचं आहे, योग्य विधान काय करायचं आहे, ओळखायचं आहे. बघा, साखर हंगाम 2021-22 जो झालेला आहे, या 2021-22च्या साखर हंगामामध्ये जवळपास 5,000 लाख मेट्रिक टनांपेक्षाही भारतामध्ये, हे कोणाबद्दल दिलेले, भारताबद्दलची आपल्याला स्टेटमेंट दिलेली आहेत मित्रांनो. भारताबद्दलची काय आहेत, स्टेटमेंट आहेत, बरोबर. तर भारतामध्ये जवळपास 2021-22च्या साखर हंगामामध्ये 5,000 लाख मेट्रिक टनांपेक्षाही अधिक साखरेचं काय झालेलं आहे, उत्पादन झालेलं आहे, बरोबर. बी स्टेटमेंट बघा, काय सांगण्यात आलेलं आहे की भारत जागतिक साखर उत्पादनामध्ये आणि त्याच्या उपभोगामध्ये प्रथम क्रमांकावर आहे, बरोबर. तर ही एक गोष्ट महत्त्वाची आहे मित्रांनो, की बघा असं म्हटलं गेलेलं आहे की इंडिया इज द लार्जेस्ट प्रोड्युसर अँड कन्झ्युमर ऑफ द शुगर अँड वर्ल्ड्स. बघा काय आहे की भारत जगामध्ये जागतिक साखर उत्पादनामध्ये पहिल्या क्रमांकावर आहे आणि साखरेच्या वापरामध्ये देखील, उपभोगामध्ये देखील भारत कितवा आहे, प्रथम क्रमांकावर आहे. हे एकदम स्टेटमेंट अगदी काय आहे, करेक्ट आहे. आणि जागतिक साखर निर्यातीमध्ये भारत जगात कितवा आहे, दुसरा आहे. कितवा आहे, दुसरा आहे. ओके, ही एक गोष्ट तुम्हाला काय करायची मित्रांनो, लक्षात ठेवायची आहे. जागतिक निर्यातीमध्ये, साखर निर्यातीमध्ये भारत जगात कितवा आहे, दुसरा आहे, बरोबर. जर आपण म्हटलं जर आपल्याला विचारलं मित्रांनो की भारतामध्ये, हे तर जगाबद्दल झालं ना, जगामध्ये सर्वाधिक साखरेचं उत्पादन कुठं झालं, कसं झालं, बरोबर, कोणत्या देशामध्ये झालं, हे तर म्हणजे जगामध्ये भारत कुठं आहे हे बघितलं आपण. मग भारतामध्ये जर आपण राज्यांचा विचार केला तर सर्वाधिक साखरेचं जे काही उत्पादन आहे, बघा, सर्वाधिक ऊस लागवड. सगळ्यात पहिले आपण कोणाकडे जाऊया, ऊस लागवडीकडे जाऊया. तर सर्वाधिक जी ऊसाची जी लागवड केली जात असते मित्रांनो, तर ती कुठं केली जात असते, तर बघा उत्तर प्रदेशमध्ये केली जात असते, बरोबर. कुठं लागू केले जात असते, उत्तर प्रदेश 1 नंबर आहे आणि महाराष्ट्र किती नंबरला आहे,
2 नंबरला आहे, उत्तर प्रदेश 1 नंबर, महाराष्ट्र 2 नंबर. आणि साखर उत्पादनात जर बघितलं, साखर उत्पादनात जर आपण बघितलं तर साखर उत्पादनात 1 नंबर महाराष्ट्र आहे आणि 2 नंबर UP आहे. ओके, उत्तर प्रदेश आहे. राहील लक्षात मित्रांनो, हे राहील लक्षात. पुढे जाऊया. ABC म्हणजे काय, ऑप्शन नंबर काय येणार आहे, 3. चला, कोणी कोणी करेक्ट दिलेलं ऑप्शन नंबर 3, व्हेरी गुड. चलो, ऑप्शन नंबर 3 काय दिलेलं आहे, तुम्ही प्रत्येकाने काय केलेलं आहे, करेक्ट दिलेलं आहे. ओके, आता बघूया, जाऊया दुसऱ्या प्रश्नाकडे जाऊया मित्रांनो. याचा पुढचा जो प्रश्न आहे, 3 नंबरचा जो काही प्रश्न देण्यात आलेला आहे, हा 3 नंबरचा प्रश्न कोणाविषयी देण्यात आलेला आहे बघा. नवीन औद्योगिक धोरण 1991 विषयी काय करण्यात आलेलं आहे, हे तिसरं स्टेटमेंट काय, तिसरं एक्झाम्पल काय करण्यात आलेलं आहे, देण्यात आलेलं आहे. मग याच्यामध्ये काही स्टेटमेंट दिलेले आहे आणि ही स्टेटमेंट नवीन औद्योगिक धोरण 1991 जे काही जाहीर करण्यात आलेलं होतं त्याविषयी ही धोरणं देण्यात आलेली आहे, या स्टेटमेंट देण्यात आलेली आहे. त्याच्यामध्ये बघा असं म्हटलेलं आहे की 1991 मध्ये जवळपास 85% औद्योगिक क्षेत्र परवानामुक्त करण्यात आलं. बरोबर आहे मित्रांनो, कारण की 1956 मध्ये आपण काय केलेलं होतं मित्रांनो, जे दुसरं औद्योगिक धोरण बघा, भारताबद्दल जर बोलायचं झालं तर भारताचं फर्स्ट इंडस्ट्रियल जी पॉलिसी होती 1948 होती. बरोबर, आणि नंतर सेकंड जी इंडस्ट्रियल पॉलिसी होती ही 1956 होती. थर्ड इंडस्ट्रियल जी पॉलिसी होती ही 1969 होती आणि फोर्थ जी काही इंडस्ट्रियल पॉलिसी होती मित्रांनो तर ती होती 1991 होती. ओके, सो या इंडस्ट्रियल पॉलिसीमध्ये पैकी 1956चं जे औद्योगिक धोरण होतं, 1956च्या औद्योगिक धोरणामध्ये काय करण्यात आलं होतं, लायसन्स राज निर्माण करण्यात आलेलं होतं. आणि तेव्हा अनेक जे उद्योग होते त्या अनेक उद्योगांना लायसन्स अनिवार्य केलेलं होतं. सो याच्यावरचं जे काही बंधन टाकून ठेवलं होतं हे 1991ला काय करण्यात आले, कमी करण्यात आले. मग त्याच्यामध्ये किती टक्के, जवळपास 85% उद्योग व्यवसाय काय करण्यात आलेला होता, परवानामुक्त करण्यात आलेला होता. परंतु तेव्हा 1991 मध्ये 18 असे उद्योग होते की ज्यांच्यासाठी परवाना सुरूच ठेवलेला होता. ओके, बघा दुसरं स्टेटमेंट बघा, म्हणजे पहिलं स्टेटमेंट काय आहे, करेक्ट आहे. 1956च्या औद्योगिक धोरणामध्ये आरक्षित उद्योगांची संख्या 17 होती. म्हणजेच काय, केंद्रासाठी सार्वजनिक क्षेत्रामधले जे काही उद्योग आहेत तर त्या उद्योगांची जी संख्या आहे तर ती किती होती, आरक्षित उद्योग किती होते, 17 प्रकारचे उद्योग क्षेत्र होते की जे केंद्र सरकारसाठी आरक्षित होते. म्हणजे ते 17 प्रकारचे जे उद्योग आहेत ते फक्त आणि फक्त केंद्र सरकारच स्थापन करू शकत होते. राज्य सरकार आणि खाजगी क्षेत्राला ते उद्योग स्थापन करण्याचा अधिकार नव्हता. मग या धोरणामध्ये 1991च्या धोरणामध्ये या 17 आरक्षित जी केंद्र सरकारसाठी उद्योगांची संख्या होती ही कमी करण्यात आली आणि ही कमी करून किती करण्यात आली, 8 पर्यंत कमी करण्यात आली. बरोबर, म्हणून दुसरं स्टेटमेंट देखील काय आहे, करेक्ट आहे. तिसरं स्टेटमेंट बघूया आपण, काय दिलेलं आहे की लघु उद्योगांसाठी आरक्षित असलेल्या अनेक वस्तू अनारक्षित करण्यात आल्या. म्हणजेच काय होतं मित्रांनो, ज्या काही स्मॉल इंडस्ट्रीज होत्या, बरोबर, ज्या काही स्मॉल इंडस्ट्रीज होत्या, स्मॉल इंडस्ट्रीजसाठी काही गुड्स अँड सर्व्हिसेस काय करून ठेवले होते, रिझर्व करून ठेवलेले होते की त्यांचं प्रोडक्शन फक्त स्मॉल इंडस्ट्रीज घेतील, मोठे किंवा मीडियम एंटरप्राइजेसला त्याचं प्रोडक्शन घेता येत नव्हतं. कारण की त्या फक्त स्मॉल इंडस्ट्रीजसाठीच काय करून ठेवलेलं होतं मित्रांनो, आरक्षित करून ठेवलेल्या होत्या, रिझर्व करून ठेवलेल्या होत्या. मग हे जे रिझर्वेशन होतं गुड्स अँड सर्व्हिसेसचं लघु उद्योगांसाठीचं, हे रिझर्वेशन 1991ला काय करण्यात आलं, हळूहळू टप्प्याटप्प्याने काय करण्यात आलं होतं, हे काढून घेण्यात आलेलं होतं. म्हणून सी स्टेटमेंट देखील काय आहे, करेक्ट आहे. डी स्टेटमेंटकडे जाऊया. 100 कोटींपेक्षा अधिक भांडवली गुंतवणूक असलेल्या ज्या काही कंपन्या आहेत या कंपन्यांना आता 1991 मध्ये काय करण्यात आलं, सरकारी संमतीविना गुंतवणूक करण्याचा अधिकार देण्यात आला. नवीन प्रकल्प सुरू करण्याचा अधिकार देण्यात आला. नवीन वस्तूंचे उत्पादन घेण्याला काय करण्यात आली, परवानगी देण्यात आली. पूर्वी असं होतं मित्रांनो, 100 कोटींपेक्षा अधिक ज्यांची भांडवली गुंतवणूक आहे अशा उद्योगांचे सर्वच बाह्य अधिकार हे केंद्र सरकारने स्वतःच्या ताब्यात घेतले होते. कोणत्या कायद्याद्वारे, MRTP कायद्याद्वारे, MRTP ॲक्ट 1969. MRTP ॲक्टचा लॉंग फॉर्म होतो मित्रांनो, मोनोपोलीज रेस्ट्रिक्टिव्ह ट्रेड प्रॅक्टिसेस ॲक्ट. काय आहे, मोनोपोली रेस्ट्रिक्टिव्ह ट्रेड प्रॅक्टिसेस ॲक्ट. याचा अर्थ काय आहे रे मित्रांनो, की जे उद्योग बाजारामध्ये योग्य किंवा न्याय्य वस्तू आणि सेवांची स्पर्धा होऊ देत नसतील किंवा ही स्पर्धा या स्पर्धेमध्ये ते जे काही अडथळे आणत असतील अशा उद्योगांवर केंद्र सरकारने वचक ठेवण्यासाठी हा MRTP कायदा 1969 मध्ये काय केलेला होता, स्थापन केलेला होता. काय झालं होतं मित्रांनो, 1956ला जे आपण परवाना धोरण जाहीर केलेलं होतं, या परवाना धोरणामुळे एक महत्त्वाचा निगेटिव्ह इम्पॅक्ट काय झालेला होता मित्रांनो, की
जे सरकारने परवाना देणं सुरू केलं, तर हा परवाना ठराविक उद्योगांनाच, जे उद्योगपती होते तत्कालीन, जे मोठे मोठे उद्योगपती होते त्यांनीच हा परवाना मिळवला. त्याच्यामुळे सामान्य जनतेला परवाने मिळाले नाहीत. त्याच्यामुळे काय झालं, व्हायला लागलं होतं मित्रांनो, आर्थिक सत्तेचं काय व्हायला लागलं होतं, केंद्रीकरण व्हायला लागलं होतं. आणि हे केंद्रीकरण थांबवण्यासाठी MRTP ॲक्ट 1969 निर्माण करण्यात आलेला होता. मग योग्य विधाने ओळखा. मग वरीलपैकी सर्वच्या सर्व विधाने काय आहेत मित्रांनो, करेक्ट आहेत. ओके, राहील लक्षात. पुढच्या याच्याकडे जाऊया आपण. चौथ्या प्रश्नाकडे जाऊया. काय म्हटलेलं आहे की भारत सरकारच्या भांडवली अर्थसंकल्पात काय समाविष्ट केले जाते? सांगा बरं, कोण देतं याचं उत्तर? भांडवली अर्थसंकल्पामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी समाविष्ट केल्या जातात? चला सांगा बरं, कोण देतं मला याचं उत्तर? याचं उत्तर मला कोण देतं? आवाज येत नाही आहे सर. मित्रांनो, प्रत्येकाला माझा आवाज येत नाहीये का? असं तर नाहीये, मला तर इकडे क्लिअर आवाज आहे. चला, प्रत्येकाला आवाज क्लिअर येतोय ना मित्रांनो? मला एकदा कन्फर्म करा. प्रत्येकाला आवाज क्लिअर येत आहे का? मला एकदा कन्फर्म करा. प्रत्येक जण काय म्हणतोय? 3 नंबरचा आन्सर म्हणतोय. काय म्हणत आहे? प्रत्येक जण 3 नंबरचा आन्सर म्हणतोय. आपण त्याच्याकडेही जाऊया. 3 नंबरचा आन्सर नेमका काय आहे? चला, पटापट जे नवीन जॉईन झालेले आहेत त्यांनी पहिले काय करायचे, लिंक शेअर करून द्यायची आहे मित्रांनो. ओके, लिंक शेअर करत चला मित्रांनो, तुमच्यासाठीच फायदेशीर आहे. ओके, ए आणि सी स्टेटमेंट काय आहेत म्हणे, करेक्ट आहेत. चला बघूया आपण याच्याविषयी एक्सप्लेनेशन बघूया. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, इथं तुम्ही गडबड केली मित्रांनो, प्रश्न समजून घेण्यामध्ये गडबड केली तुम्ही. काय आहे, ज्यावेळी आपण काय म्हटलेलं आहे, भांडवली अर्थसंकल्प म्हणतो. भांडवली, इथं काय म्हटलेलं आहे, अर्थसंकल्प म्हटलेला आहे. भांडवली खर्च विचारलेला नाहीये, भांडवली उत्पन्न विचारलेलं नाहीये. तर इथं काय विचारलेलं आहे, भांडवली अर्थसंकल्प विचारलेला आहे. बरोबर. मग भांडवली अर्थसंकल्पामध्ये 2 गोष्टी येतात. एक, भांडवली उत्पन्न आणि भांडवली खर्च. काय आहे? भांडवली उत्पन्न आणि भांडवली काय आहे? खर्च आहे. ओके, मग बघा, मग भांडवली उत्पन्नामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी येतात आपल्याला ते समजून घ्यायचंय. बघा, परदेशी सरकारांकडून मिळालेली कर्जे. बघा, बी जे स्टेटमेंट आहे ते केंद्र सरकारचं कोणतं उत्पन्न असतं? भांडवली उत्पन्न असतं. त्याच्या पुढे बघा, सी स्टेटमेंट बघा, राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना दिलेली कर्जे आणि अग्रिमे. बरोबर. तर हा सरकारचा कोणता खर्च आहे? भांडवली खर्च आहे. त्याच पद्धतीने रस्ते, इमारती, यंत्रसामग्री इत्यादी मालमत्तांच्या संपादनावरील जो खर्च आहे, तर तोच देखील केंद्र सरकारचा कोणता खर्च आहे? भांडवली खर्च आहे. याचा अर्थ काय रे मित्रांनो? मग अर्थसंकल्पामध्ये, भांडवली अर्थसंकल्पामध्ये भांडवली उत्पन्न येणार आणि भांडवली खर्च येणार. म्हणजे दोन्ही गोष्टींचा काय असतो? समावेशन करण्यात आलेलं आहे. म्हणून इथं काय म्हटलेलं आहे, भांडवली ए आणि सी स्टेटमेंट जे काही आहे, तर ते कोणाविषयीचं आहे? भांडवली खर्चाविषयीचं आहे. बरोबर. आणि बी जे स्टेटमेंट आहे, तर ते सरकारचं काय आहे? भांडवली उत्पन्न आहे. काय आहे? भांडवली उत्पन्न आहे. आणि आपल्याला तेच तर फाइंड आउट करायचं आहे. अर्थसंकल्पामध्ये 2च गोष्टी असतात, उत्पन्न आणि खर्च. म्हणून ए, बी आणि सी तिन्ही स्टेटमेंट भांडवली अर्थसंकल्पाला काय करतात? भांडवली अर्थसंकल्पामध्ये तिघांचा समावेश केला जातो. म्हणून ऑप्शन नंबर काय येणार आहे? 4 येणार आहे. ऑप्शन नंबर काय येणार आहे? 4 येणार आहे. ओके, पुढे बघा. झालं? क्लिअर झालं? बघा, प्रश्न नीट न वाचण्याचा हा परिणाम आहे. ज्यांनी प्रश्न नीट वाचला, समजून घेतला, त्यांचंच उत्तर करेक्ट आलेलं आहे. बघा मित्रांनो, बाकीच्यांचं उत्तर चुकलेलं आहे. बाकीच्यांचं उत्तर काय झालेलं आहे? चुकलेलं आहे. ओके, समजलंय मित्रांनो? का उत्तर पर्याय क्रमांक किती येणार आहे? 4 येणार आहे. पर्याय क्रमांक 4 काय येणार आहे? कारण की इथं आपल्याला भांडवली अर्थसंकल्प विचारलेला आहे. काय विचारलेला आहे? भांडवली अर्थसंकल्प विचारलेला आहे. आणि भांडवली अर्थसंकल्पामध्ये भांडवली उत्पन्न आणि भांडवली खर्चाचा काय केला जातो? समावेश केला जातो. म्हणून तिन्हीच्या तिन्ही गोष्टी कुठं समाविष्ट असतील? भांडवली अर्थसंकल्पामध्ये समाविष्ट असतील. ओके, पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. चला, 5वा प्रश्न. काय म्हटलेले 5व्या प्रश्नामध्ये? तर आता बघा, शासनाच्या
शासनासंदर्भात भारत सरकारच्या म्हणजे भारत सरकार संदर्भात काय म्हटलेले खालील गोष्टींचा विचार करा. ओके, मग आता बघा ए स्टेटमेंटमध्ये काय दिलेलं आहे, थेट विदेशी गुंतवणुकीला प्रोत्साहन देणं, उच्च शैक्षणिक संस्थांचे खाजगीकरण करणं, नोकरशाहीचा आकार कमी करणं, बरोबर, आणि सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांचे शेअर्स विकणं. हे 4 स्टेटमेंट आपल्याला देण्यात आलेले आणि या 4 स्टेटमेंट विषयी आपल्याला काय सांगण्यात आलेलं आहे की भारतातील वित्तीय तूट नियंत्रित करण्यासाठी म्हणजे फिस्कल डेफिसिट काय म्हटलेलं आहे, फिस्कल डेफिसिट आपल्याला काय करायचं रे मित्रांनो, कमी करायची आहे. ओके, फिस्कल डेफिसिट आपल्याला काय करायची आहे, कमी करायची आहे. आणि ही नियंत्रणात आणण्यासाठी वरीलपैकी कोणते उपाय वापरले जाऊ शकतात सांगा. फिस्कल डेफिसिट कमी करण्यासाठी आपण काय काय करणार आहे, प्रमोट FDI, बरोबर, प्रायव्हेटायझेशन ऑफ हाय एज्युकेशन काय म्हटलेले आहे, इन्स्टिट्यूशन्स. त्याच्यानंतर काय म्हटलेलं आहे, नोकरशाहीचा डेमोक्रेसीचा आकार काय करणं, कमी करणं आहे. नोकरशाही म्हणजे काय रे मित्रांनो, गव्हर्नमेंट एम्प्लॉई जे काही आहेत, गव्हर्नमेंट एम्प्लॉई यांचे प्रमाण कमी ठेवणे आणि सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांचे शेअर्स विकणे. म्हणजेच काय होतं तुमचं डिसइन्व्हेस्टमेंट. ओके, हे 4 ऑप्शन आहे. फिस्कल डेफिसिट कमी करण्यासाठी तुम्ही कोणत्या कोणत्या गोष्टींचा विचार करणार. ओके, तर बघा मित्रांनो, प्रमोट FDI ला प्रमोट करून आपल्याला फॉरेन करन्सी मिळणार आहे. काय मिळणार आहे, FDI ला प्रमोट करून आपल्याला फॉरेन करन्सी मिळणार आहे आणि त्या फॉरेन करन्सीचा वापर फिस्कल डेफिसिट कमी करण्यासाठी केला जात नाही, बरोबर. कारण की FDI मध्ये आपण म्हटलेलं आहे की फिस्कल डेफिसिटमध्ये आपण म्हटलेलं आहे की परकीय कर्ज, बघा परकीय कर्जे, बरोबर, आपण काय करत नाहीये, 1991 नंतर या परकीय कर्जांचा वापर फिस्कल डेफिसिट कमी करण्यासाठी करत नाहीये. ओके, ही एक गोष्ट लक्षात राहू द्या. म्हणून पहिला ऑप्शन येणार नाही, बरोबर. दुसरी महत्त्वाची गोष्ट काय आहे, उच्च शैक्षणिक संस्थांचे खाजगीकरण करणं. प्रायव्हेटायझेशन करून मित्रांनो काय घडून येणार आहे, प्रायव्हेटायझेशन घडून येणार आहे. खाजगी क्षेत्राच्या हातात सत्ता चालली जाणार आहे, बरोबर. त्यामुळे सरकारची फिस्कल डेफिसिट कुठल्याही प्रकारची कमी होणार नाहीये, बरोबर. तर ए आणि बी ऑप्शन येत नाही, बरोबर. मग ए आणि बी ऑप्शन वाले पर्याय कोणते कोणते ते इलिमिनेट करून टाका. बघा ए आणि बी चे जे पर्याय आहेत ते इलिमिनेट करून टाका. मग उरलं काय मित्रांनो, फक्त सी आणि डी. या पद्धतीने तुम्ही काय करू शकतात मित्रांनो, या प्रश्नाचा गेस करू शकतात. ओके, समजलं मित्रांनो. ओके, चला कोणी कोणी करेक्ट उत्तर दिलेले, पूजा गवळी. ओके, व्हेरी गुड पूजा. त्याच्यानंतर संध्या, व्हेरी गुड. प्रतीक्षा, व्हेरी गुड. चलो नेहा मॅडम, उत्तर जरा चेंज आहे, कन्सिडर करून चला. FDI ला आपण कशासाठी प्रमोट करतो मित्रांनो, फॉरेन करन्सी जास्तीत जास्त देशामध्ये आली पाहिजे, बरोबर. परंतु त्या फॉरेन करन्सीचा वापर आपण फिस्कल डेफिसिट कमी करण्यासाठी करत नाही. सो ए स्टेटमेंट येणार नाही. मग ए स्टेटमेंट जेवढे याच्यामध्ये आहे तेवढे काय करून टाका, इलिमिनेट करून टाका. म्हणजे तुमचा ऑप्शन नंबर 1 आणि ऑप्शन नंबर 3 काय होतो, इलिमिनेट होतो. ऑप्शन नंबर 1 आणि ऑप्शन नंबर 3 काय होतं तुमचा, इलिमिनेट होतो. मग उरला काय, एक तर ऑप्शन नंबर 2 असेल, एक तर ऑप्शन नंबर 4 असेल. मग बी स्टेटमेंटमध्ये गेल्यानंतर आपण काय म्हटलेलं आहे, शैक्षणिक संस्थांचं खाजगीकरण करणं. आज बऱ्यापैकीच काय आहे मित्रांनो, प्रायव्हेटायझेशनच झालेलं आहे सरकारी संस्थांचं. बोटावर मोजण्या इतक्याच संस्था काय आहे रे मित्रांनो, सरकारी उरलेल्या आहे. बघ प्रायव्हेटायझेशन करणार, परंतु एक तुम्ही विचार केला का, प्रायव्हेटायझेशन केल्यानंतर ज्या सार्वजनिक जे उपक्रम आहेत ते कमी होऊन जातील. सार्वजनिक उपक्रम कमी झाले तर त्यांना मिळणारा जो काही प्रॉफिट होता तो गव्हर्नमेंटला मिळणार नाहीये, बरोबर. मग गव्हर्नमेंटचं जरी तुमचं इकडं प्रायव्हेटायझेशनसाठी एक्सपेंडिचर कमी होईल, पण सरकारचं इन्कम पण तर कमी होतंय. सरकारचं सार्वजनिक क्षेत्रातले जर उपक्रम सरकारने खाजगी क्षेत्राला विकून टाकले तर सरकारचं इन्कम पण तर कमी होते, बरोबर.
त्याच्यामुळे त्याचा तर काही संबंध येत नाही. राहील लक्षात. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. 6वा प्रश्न, सगळ्यात महत्वाचा प्रश्न. काय म्हटलेले, खालीलपैकी कोणता प्रभाव सर्वात जास्त महागाई वाढवणारा असण्याची शक्यता आहे. म्हणजेच काय आहे की खालचा हे इथं 3-4 ऑप्शन देण्यात आलेले, यापैकी सर्वात जास्त महागाई वाढवणारा पर्याय कोणता आहे, बरोबर, ते आपल्याला इथं विचारण्यात आलेलं आहे. चला मग कोण सांगतं मला याचं उत्तर, कोण सांगतं मला याचं उत्तर. बघा ऑप्शन नंबर 1 काय म्हणतोय, सार्वजनिक कर्जाची परतफेड करणं. काय करणं, सार्वजनिक कर्जाची परतफेड करणं. ओके, सार्वजनिक कर्जाची परतफेड केली तर त्याच्याद्वारे तर काही महागाई वाढणार नाहीये मित्रांनो, बरोबर. ऑप्शन नंबर 1 काय होतोय, इलिमिनेट होतोय. समीर, व्हेरी गुड मित्रा, समीरने खूप छान उत्तर दिलेलं आहे मित्रांनो. श्रीरंगने पण उत्तर करेक्ट दिलेलं आहे. बघा मित्रांनो इथं आपण बघा, सार्वजनिक कर्जांची परतफेड करणं, सार्वजनिक कर्जांची परतफेड केल्याने कुठल्याही प्रकारची महागाई वाढणार नाहीये. दुसरं महत्त्वाचं, अर्थसंकल्पीय तूट भरून काढण्यासाठी जनतेकडून कर्ज घेतली तर जनतेकडचा पैसा कमी होऊन अर्थव्यवस्थेमध्ये काय निर्माण होणार, मंदी निर्माण होणार. म्हणून दुसरं ऑप्शनही येणार नाही. अर्थसंकल्पीय तूट भरून काढण्यासाठी बँकांकडून कर्ज घेतली तर बँकांजवळचा पैसा कमी होणार, म्हणून बँका पुढं कमी पैसा वाटतील आणि लोकांजवळचा पैसा कमी होऊन अगेन इथं काय निर्माण होणार मित्रांनो, मंदी निर्माण होणार. म्हणून तिसरा ऑप्शनही जमत नाही. मग उरलं काय रे मित्रांनो, फक्त ऑप्शन नंबर 4. बघा मग, अर्थसंकल्पीय तूट भरून काढण्यासाठी जेव्हा नवीन पैशांची निर्मिती केली जाते तेव्हा नवीन पैशांची निर्मिती केल्यामुळे काय होणार आहे मित्रांनो, अर्थव्यवस्थेमधील काय होणार आहे, पैसा वाढून महागाई वाढण्याची काय असते, महागाई वाढू शकते. ओके, ऑप्शन नंबर 4. चला सगळ्यांनी उत्तर काय दिलेलं आहे, करेक्ट दिलेलं आहे. पूजा मॅडम उत्तर चुकलेलं आहे. बघा जेव्हा बँकांकडून कर्ज घेणार आहे सरकार ही अर्थसंकल्पीय तूट भरून काढण्यासाठी, तर काय केलं जाणार आहे, बँकांजवळचा पैसा कमी होणार. बँकांजवळचा पैसा कमी झाल्याने काय होणार आहे मित्रांनो, की बँका पुढं कमी कर्ज वाटणार आहे. बँका पुढं कसं कर्ज वाटतील, कमी कर्ज वाटतील आणि पुढं कमी कर्ज वाटल्यामुळे काय होणार आहे, लोकांजवळचा पैसा कमी होऊन अर्थव्यवस्थेमध्ये उलट काय वाढणार, मंदी वाढणार. ओके, चलो पुढे जाऊया. 7व्या प्रश्नाकडे जाऊया. काय म्हटलेलं आहे, संपत्ती कराविषयी अयोग्य विधान ओळखा. अयोग्य विधान ओळखायचं आहे आपल्याला. इनकरेक्ट स्टेटमेंट काय करायचं आहे, फाइंड आउट करायचं आहे. कोणत्या कराविषयी, वेल्थ टॅक्स विषयी हा एक्झाम्पल काय करण्यात आलेलं आहे, हे देण्यात आलेलं आहे. बघा पुढं काय म्हटलेलं, पहिलं स्टेटमेंट काय दिलेलं आहे, प्रोफेसर निकोलस कॉल्डॉर समितीच्या शिफारशीनुसार 1958 पासून लागू करण्यात आलं. तर 1958 नाहीये मित्रांनो, तर 1957 पासून लागू करण्यात आलेलं आहे. पहिलं स्टेटमेंट काय आहे मित्रांनो, इनकरेक्ट आहे. कधीपासून संपत्ती कर लागू करण्यात आलेला होता, हा 1957 पासून लागू करण्यात आला होता. याच्यासाठी संपत्ती कर कायदा 1957 संपत्ती कर कायदा 1957 काय करण्यात आलेला होता, लागू करण्यात आलेला होता. आणि त्यानुसार 1957 पासून संपत्ती कर काय केला जात होता, लागू केला जात होता. संपत्ती कराविषयी दुसरं स्टेटमेंट बघून घेऊया आपण, की केंद्र सूचीतील विषय क्रमांक 86 नुसार असं म्हणण्यात आलेलं आहे की केंद्राला संपत्तीच्या भांडवली मूल्यावर कर आकारण्याचा काय आहे, अधिकार आहे. मग भले त्या संपत्तीपासून उत्पन्न मिळत असो किंवा नसो हा कर आकारला जातो. ओके, तिसरं स्टेटमेंट बघा, 1992-93च्या अर्थसंकल्पापासून हा कर उत्पादनक्षम मालमत्तेवरील रद्द करून बघा आता 1992-93च्या वेळी तत्कालीन जे अर्थमंत्री होते मनमोहन सिंग यांनी काय केलेलं होतं मित्रांनो, की उत्पादनक्षम मालमत्तांवर हा जो काही संपत्ती कर लागू केला जात होता. उत्पादनक्षम मालमत्ता म्हणजे कोणत्या रे मित्रांनो, शेअर्स, बॉन्ड्स आणि डिव्हेंचर्स, बरोबर. या उत्पादनक्षम मालमत्ता आहेत, बरोबर. या उत्पादनक्षम काय आहे, ही संपत्ती आहे, मालमत्ता आहे. या मालमत्तांवर
काय करण्यात आलेला होता, याच्या अगोदर म्हणजे 1992-93च्या अर्थसंकल्पाच्या अगोदर उत्पादनक्षम मालमत्तांवर हा कर लागू केला जात होता. तर तो कर 1992-93 मध्ये उत्पादनक्षम मालमत्तांवरचा रद्द करून तो फक्त अनुत्पादक मालमत्तांवर काय करण्यात आला, लागू करण्यात आला. अनुत्पादक म्हणजे कोणत्या, नॉन प्रोडक्टिव्ह ॲक्टिव्हिटीज. नॉन प्रोडक्टिव्ह ॲक्टिव्हिटीजमध्ये काय येतं रे मित्रांनो, जसं गेस्ट हाऊस येतात, यॉट, बोट, त्याच्यानंतर तुमचं येतं व्यापारी इमारती, राहती घरे, त्याच्यानंतर मोटर कार, सोन्या चांदीची भांडी, बरोबर, यांवर हा कर काय करण्यात आला होता, लागू करण्यात आलेला होता. आणि यांच्यावर जो हा कर होता मित्रांनो, हा 1% दराने 15 लाख रुपयांवरील संपत्तीवर, किती संपत्तीवर, 15 लाख रुपयांवरील संपत्तीवर 1% दराने हा कर काय केला जात होता, लागू केला जात होता. मग सिंपल गोष्ट होती मित्रांनो की 1% कर लागू केल्याने काय होणार आहे मित्रांनो, याच्यापासून येणारं उत्पन्न कसं असेल, अगदी कमीत कमी असणार आहे. आणि याच्यावर हा कर गोळा करण्याचा खर्चच कसा असेल, जास्त असेल. त्यामुळे 2015-16च्या अर्थसंकल्पामध्ये वित्तमंत्री अरुण जेटली यांनी हा कर काय करून टाकला, रद्द करून टाकला. म्हणून अयोग्य विधान कोणतं आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक 1. 1957 पासून संपत्ती कर कायदा 1957 लागू करून हा कर काय करण्यात आला होता, भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये लागू करण्यात आला होता. पुढे बघा मित्रांनो, जीएसटी लागू झाल्यामुळे खालीलपैकी केंद्राचे कोणते अप्रत्यक्ष कर काय झाले, रद्द झाले. तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, जीएसटी हा कोणता कर आहे, हा एकमुखी कर आहे, एकमुखी अप्रत्यक्ष कर आहे. कोणता कर आहे, एकमुखी अप्रत्यक्ष कर आहे, बरोबर. मग हा कर एकमुखी असल्या कारणाने काय होतं की केंद्र सरकारचे काही अप्रत्यक्ष कर आणि काही राज्य सरकारचे अप्रत्यक्ष कर या करामध्ये काय करण्यात आले होते, या करामुळे मध्ये समाविष्ट करण्यात आले होते. त्यामुळे त्या करांच्या ऐवजी आता फक्त एकच कर लागू होणार, कोणता, जीएसटी. मग आपल्याला इथं कोणाचे अप्रत्यक्ष कर विचारलेले, फक्त केंद्राचे विचारलेलं आहे की केंद्राचे कोणते अप्रत्यक्ष कर आहेत की जे रद्द झालेले आहेत. मग याच्यामधून हे खाली सगळेच्या सगळे 6च्या 6 जे एक्झाम्पल दिलेले आहेत मित्रांनो, हे 6च्या 6 अप्रत्यक्ष कराची एक्झाम्पल आहे. याच्यामध्ये आपल्याला फक्त एवढंच फाइंड आउट करायचं आहे की अप्रत्यक्ष कर केंद्राचा अप्रत्यक्ष कर कोणता आहे आणि राज्यांचा अप्रत्यक्ष कर कोणता आहे. बघा मी इथं लिहितो केंद्र. बघा, केंद्रीय उत्पादन शुल्क हा केंद्राचा अप्रत्यक्ष कर आहे. सेवा कर हा देखील केंद्राचा अप्रत्यक्ष कर आहे. 88वी घटना दुरुस्ती 2003 नुसार काय करण्यात आलेलं होतं, सेवा कराला घटनात्मक दर्जा देण्यात आलेला होता, बरोबर. कलम 269A काय करण्यात आलेलं तर मित्रांनो ॲड करण्यात आलेलं होतं आणि त्याच्यानुसार 92C हा विषय काय करण्यात आलेला होता, ॲड करण्यात आलेला होता. ओके. मग बघा मित्रांनो, सेवा कर आणि केंद्रीय उत्पादन शुल्क हा कोणाचा कर आहे, केंद्राचे अप्रत्यक्ष कर आहेत, बरोबर. त्याच पद्धतीने राज्यांचे पण काही अप्रत्यक्ष कर असेल, जसं जकात आणि प्रवेश कर, ज्याला ऑक्ट्राय टॅक्स म्हणतात, ऑक्ट्राय आणि एंट्री टॅक्स, किंवा त्यालाच काय म्हटलं जातं, एंट्री टॅक्स, ज्याला जकात कर म्हणतो आपण, हा देखील राज्यांचा आहे, बरोबर. पुढे बघा, करमणूक कर, एंटरटेनमेंट टॅक्स, करमणूक करालाच काय म्हणतात, एंटरटेनमेंट टॅक्स, हा देखील राज्यांचा आहे. नंतर राज्य विक्री कर हा देखील काय आहे रे मित्रांनो, CD हा E आहे आणि हा F आहे. ओके. राज्य विक्री कर हा देखील राज्यांचा आहे. आणि मूळ सीमा शुल्क हा कोणाचा आहे मित्रांनो, बघा हा मूळ सीमा शुल्क कोणाचा आहे, हा कर ऍक्च्युअल अप्रत्यक्ष कर आहे, परंतु हा कर अजून रद्द झालेला नाहीये. ओके. म्हणून Fचा कुठं समावेश केला जाणार नाही. मग इथं आपल्याला काय विचारलेलं आहे मित्रांनो, केंद्राचे कोणते अप्रत्यक्ष कर रद्द झालेले आहेत, तर फक्त A आणि B. मग ऑप्शन नंबर किती येणार आहे, 3. ऑप्शन नंबर किती येणार आहे, 3 येणार आहे. ऑप्शन नंबर किती येणार आहे, 3 येणार आहे. ओके. समजलंय मित्रांनो, सगळेच्या सगळे येणार नाहीत. तर बघा ऑप्शन नंबर 1 जो काही आहे, बरोबर, केंद्राचे
फक्त केंद्राचे अप्रत्यक्ष कर कोणते कोणते देण्यात आलेले, इथं फक्त केंद्रीय उत्पादन शुल्क आणि सेवा कर देण्यात आलेला आहे. ओके, हे कर काय झालेले, केंद्राचे अप्रत्यक्ष कर आहे, जे जीएसटी मुळे काय झालेले, रद्द झालेले. जीएसटी कधीपासून लागू झालेला आहे मित्रांनो, सांगा मला. जीएसटी कधीपासून लागू झालेला आहे? जीएसटी लागू झालेला आहे 1 जुलै 2017 पासून लागू झालेला आहे. ओके, समजले तुम्हाला? पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. आता हे स्टेटमेंट देण्यात आलेले आहे जीडीपी डिफ्लॅटर विषयी. अयोग्य इनकरेक्ट स्टेटमेंट आपल्याला काय करायचं, फाइंड आउट करायचं आहे. बघा इथं काय म्हटलेलं आहे, किंमत वाढीचा प्रभाव समजून घेण्यासाठी जीडीपी डिफ्लॅटर मोजला जातो. अगदी करेक्ट आहे, बरोबर. आणि यावरून आपल्याला आधारभूत वर्षाच्या तुलनेत चालू वर्षातील जीडीपी वाढला आहे की कमी झाला आहे हे समजते. तर नाही मित्रांनो, ॲक्च्युअल जीडीपी डिफ्लेटर हा काय आहे, किंमत निर्देशांक आहे. काय आहे, किंमत निर्देशांक आहे, बरोबर. काय आहे हा, किंमत निर्देशांक आहे, प्राइस इंडिकेटर आहे. काय आहे हा, प्राइस इंडिकेटर आहे, जो फक्त काय मेजर करत असतो, चालू वर्षातील किमती. चालू वर्षातील ज्या काही किमती आहेत, बरोबर, या किमती आणि बघा चालू वर्षातील किमती आणि आधारभूत वर्षातील किमती. आधारभूत वर्षातील किमती, बरोबर. या दोन्ही किमतींमध्ये ऍक्च्युअल काय डिफरन्स आहे, हा डिफरन्सच मेजर करण्याचं काम कोण करत असतं, जीडीपी डिफ्लॅटर करत असतो. जीडीपी डिफ्लॅटरमुळे आपल्याला जीडीपी वाढला आहे की घटला आहे हे कळत नाही, म्हणून पहिलंच स्टेटमेंट काय करण्यात आलेलं आहे मित्रांनो, इनकरेक्ट देण्यात आलेलं आहे. बाकीचे स्टेटमेंट बघून घेऊया आपण, की आधारभूत वर्षाचा जीडीपी डिफ्लॅटर 100 असतो, बरोबर आहे. ऍक्च्युअल जीडीपी डिफ्लॅटर कॅल्क्युलेट कसा करतात मित्रांनो, लक्ष द्या. जीडीपी डिफ्लॅटर कसा कॅल्क्युलेट केला जातो, तर ते बघा मित्रांनो, काय म्हटलेलं आहे, नॉमिनल जीडीपी डिवायडेड बाय नॉमिनल जीडीपी डिवायडेड बाय रियल जीडीपी. काय म्हटलेलं आहे, नॉमिनल जीडीपी डिवायडेड बाय रियल जीडीपी मल्टिप्लाय बाय 100. नॉमिनल जीडीपी म्हणजेच कोणता, मौद्रिक जीडीपी, आणि रियल जीडीपी म्हणजेच काय, वास्तविक जीडीपी. म्हणजेच काय, मौद्रिक जीडीपी आणि वास्तविक जीडीपीच्या भागाकारालाच काय म्हटलं जातं मित्रांनो, जीडीपी डिफ्लॅटर म्हटला जातो, बरोबर. आणि चालू वर्षातील किमती आणि आधारभूत वर्षातील किमती या सेम असल्या कारणाने, बघा मित्रांनो, चालू वर्षातील किमती आणि आधारभूत वर्षातील किमती सेम असल्या कारणाने काय सांगण्यात आलेलं आहे, या किमती ज्या काही आहेत तर या किमती काय करण्यात आलेल्या असतात, सेम आहेत. त्यामुळे जीडीपी डिफ्लॅटर जो येतो मित्रांनो, तर तो किती येत असतो, 100 येत असतो. ओके, जर जीडीपी डिफ्लॅटर एखाद्या आर्थिक वर्षाचा जीडीपी डिफ्लॅटर हा 100 पेक्षा कमी आला, तर आधारभूत वर्षातील किमती या चालू वर्षातील किमतींपेक्षा कशा असतात, जास्त असतात. आणि जर जीडीपी डिफ्लॅटर हा 100 पेक्षा जास्त आला, तर आधारभूत वर्षातील किमती ह्या चालू वर्षातील किमतींपेक्षा कशा असतात, कमी असतात. ओके, सगळे खालचे तिन्ही स्टेटमेंट काय आहेत, करेक्ट आहे. पहिलं स्टेटमेंट काय आहे, रॉंग आहे. ही एक गोष्ट लक्षात राहू द्या. ओके, पुढे बघा, जागतिक आनंदी अहवाल. जागतिक आनंदी अहवालाविषयी काय करण्यात आलेलं आहे, वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट विषयी काही स्टेटमेंट देण्यात आलेली आहे तिथं. मग ती स्टेटमेंटमध्ये आपल्याला काय विचारलेलं आहे, की भारत कितव्या क्रमांकावर आहे. ओके, काय विचारण्यात आलेला आहे प्रश्न, की एकच मिनिट मित्रांनो, चलो एकच मिनिट मित्रांनो, मी कॅमेरा चालू आहे, तुम्ही प्रश्न सॉल्व करा, प्रश्न सॉल्व करा. ओके, कितव्या क्रमांकावर आहे रे मित्रांनो, जागतिक आनंदी अहवालामध्ये भारत कितव्या क्रमांकावर आहे. चला, मोबाईलची ॲक्च्युअल चार्जिंग संपलेली आहे मित्रांनो, मोबाईलची ॲक्च्युअल काय संपलेली आहे, चार्जिंग संपलेली आहे. सो आपला कॅमेरा बंद पडलेला आहे. तुम्ही सॉल्व करा, मी तोपर्यंत कॅमेरा कनेक्ट करतो मित्रांनो. ओके, तुम्ही करा, तुम्ही प्रश्न सॉल्व करा, तोपर्यंत मी काय कनेक्ट करतो, कॅमेरा कनेक्ट करतो. ओके, नाही तर जाऊ द्या, आज काही कॅमेऱ्याची गरज नाही आहे मित्रांनो,
आज काही कॅमेऱ्याची गरज नाही आहे. ओके, चला पुढं बघा. आपण याचं एक्सप्लेनेशन पाहून घेऊ. चला, माझ्या आवाजावर लक्ष कॉन्सन्ट्रेट करा मित्रांनो. हा जो जागतिक आनंदी अहवाल आहे, वर्ल्ड हॅपीनेस जो काही रिपोर्ट आहे, वर्ल्ड हॅपीनेस जो काही रिपोर्ट आहे, बरोबर, हा रिपोर्ट कोण डिक्लेअर करतं रे मित्रांनो? तर हा डिक्लेअर करण्याचं जे काही काम आहे तर ते आहे सस्टेनेबल डेव्हलपमेंट सोल्युशन नेटवर्क काय करत असते? हा अहवाल काय करत असते? डिक्लेअर करत असते. हा अहवाल कधी केला जात असतो? जाहीर केला जात असतो मित्रांनो 20 मार्च रोजी, की जो आंतरराष्ट्रीय आनंदी दिन म्हणून काय केला जातो? सेलिब्रेट केला जातो. सध्या हा जो रिपोर्ट डिक्लेअर करण्यात आलेला आहे 20 मार्च 2023ला, हा जो रिपोर्ट डिक्लेअर करण्यात आलेला आहे 20 मार्च 2023ला, यामध्ये जवळपास 150 देशांचा काय करण्यात आलेला होता? अभ्यास करण्यात आलेला होता, बरोबर. आणि या 150 देशांचा अभ्यास करून काय करण्यात आलेलं होतं? 136 देशांचा काय लावण्यात आलेला होता? क्रम लावण्यात आलेला होता. 136 देशांचा काय लावण्यात आलेला होता? क्रम लावण्यात आलेला होता. ओके, मग याच्यासाठी काय केलं जातं मित्रांनो? सहा प्रमुख गोष्टींवर काय दिला जातो? भर दिला जातो. भर दिला जातो. मग पहिला भर काय आहे? सामाजिक समर्थन, बरोबर. दुसरं काय आहे मित्रांनो? तर बघा, उत्पन्न. तिसरं काय आहे? आरोग्य. चौथं काय आहे मित्रांनो? स्वातंत्र्य, बरोबर. पाचवं काय आहे? औदार्य. आणि सहावं काय आहे मित्रांनो? भ्रष्टाचाराची अनुपस्थिती. ओके, या 6 घटकांवरनं हा काढला जातो. मग याच्यामध्ये सर्वात पहिला जो देश आलेला आहे मित्रांनो, याच्यामधला सर्वात पहिला जो देश आहे सलग सहाव्यांदा फिनलँडच आहे. कोण आहे? फिनलँड आहे. ओके, आणि सर्वात शेवटचा देश अफगाणिस्तान. कोण आहे? अफगाणिस्तान. ओके, आणि भारत कितव्या क्रमांकावर आहे? भारत 126व्या क्रमांकावर आहे. 2022च्या रिपोर्टनुसार भारत 136व्या क्रमांकावर होता. ओके, आणि 2023ला भारत कितव्या क्रमांकावर आहे? 126व्या क्रमांकावर आहे. याचा अर्थ भारताने चांगली प्रगती केलेली आहे. ओके, समजलंय? पुढच्या प्रश्नाकडे जायचं. सलग सहाव्यांदा बघा मित्रांनो, सलग सहाव्यांदा भारत आपलं फिनलँड हा पहिल्या क्रमांकावर आहे. आणि सगळ्यात शेवटच्या क्रमांकावर सलग 2 वेळा कोण आहे मित्रांनो? अफगाणिस्तान आहे. पुढे चला. 11वा प्रश्न. मॉन्टेक्सिंग अहलुवालिया समितीविषयी खालील विधाने अभ्यासा. यांनी ग्रामीण भागासाठी मासिक प्रति व्यक्ती उपभोग खर्च 1960-61च्या किमतीनुसार 15 रुपये ठरवलेला होता. करेक्ट आहे मित्रांनो. पहिलं स्टेटमेंट काय आहे? करेक्ट आहे. दुसरं बघा, मग 15 रुपये जर मंथली खर्च असेल तर इयरली ॲन्युअल खर्च किती असेल? 15 × 12 करा, किती येणार? 180 रुपये वार्षिक खर्च असेल हा, बरोबर. वार्षिक खर्च. मग इथं काय म्हटलेलं आहे की वार्षिक 180 रुपये ही जी दारिद्र्य रेषा आहे ही चांगली राहणीमानासाठी पुरेशी नाही आहे असं यांनी प्रतिपादन केलेलं होतं. हे देखील स्टेटमेंट करेक्ट आहे मित्रांनो. त्याच्यानंतर उत्पादन व आर्थिक वाढ यावर लक्ष केंद्रित न करता केंद्र सरकारने दारिद्र्य निर्मूलनासाठी विशेष कार्यक्रम राबवले पाहिजे अशी शिफारस यांनी सरकारला केलेली होती. हे स्टेटमेंट देखील करेक्ट आहे मित्रांनो. आणि या समितीने आणखी एक महत्त्वाचं स्टेटमेंट केलेलं होतं मित्रांनो
काय केलेलं होतं की चांगल्या कृषी हंगामामध्ये काय होते रे मित्रांनो, बघा जर चांगला कृषी हंगाम झाला तर त्याच्यामध्ये दारिद्र्याच्या प्रमाणात घट होते आणि जर खराब कृषी हंगाम झाला तर त्याच्यामध्ये दारिद्र्याच्या प्रमाणामध्ये काय होते, वाढ होते. ओके. आणि लास्ट स्टेटमेंट मित्रांनो, या समितीला ग्रामीण भागामध्ये 1960-61च्या आकडेवारीनुसार 38.9% काय आढळलेलं होतं, दारिद्र्य आढळलं होतं. सर्वच्या सर्व स्टेटमेंट काय आहेत मित्रांनो या समितीचे करेक्ट आहेत. म्हणजे ऑप्शन नंबर किती येणार आहे, 4 येणार आहे. किती येणार आहे, ऑप्शन नंबर 4 येणार आहे. ओके, राहील लक्षात मित्रांनो, किती येणार आहे, ऑप्शन नंबर 4 येणार आहे. चला, कोणी कोणी करेक्ट उत्तर दिलेले आहे. चला, बरोबर आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया, 12व्या प्रश्नाकडे जाऊया. काय म्हटलेलं आहे इथं 12वा प्रश्न बघा, नॅशनल मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स दिलेला आहे. राष्ट्रीय बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक देण्यात आलेला आहे. बरोबर, राष्ट्रीय बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक देण्यात आलेला आहे. हा बेसलाईन जो रिपोर्ट आहे मित्रांनो, हा बेसलाईन जो रिपोर्ट आहे हा नीती आयोगाने काय केलेला होता, डिक्लेअर केलेला होता. कोणी डिक्लेअर केलेला होता, नीती आयोगाने हा अहवाल काय केलेला होता, डिक्लेअर केलेला होता. ॲक्च्युअल हा जो अहवाल आहे मित्रांनो, हा नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वे जो करण्यात आलेला होता 2015-16 मध्ये, याच्या आकडेवारीचा वापर करून काय करण्यात आलेला होता रे मित्रांनो, हा अहवाल तयार करण्यात आलेला होता. ॲक्च्युअल हा जो अहवाल आहे मित्रांनो, हा 3 आयाम म्हणजे 3 डायमेन्शन्स आणि 12 इंडिकेटर्स याचा वापर करून हा काय केला जातो, कॅल्क्युलेट केला जातो. मग बघा मित्रांनो, याच्यामध्ये काय करण्यात आलेलं आहे, कोणते कोणते 3 महत्त्वाचे आयाम आहेत. तर पहिलं आहे आरोग्य. काय आहे, आरोग्य. आरोग्यामध्ये 3 इंडिकेटर्सचा समावेश करण्यात आलेला आहे. एक आहे पोषण, दुसरा आहे बालमृत्यू आणि तिसरा आहे तुमचा जन्मपूर्व काळजी. ओके, हे 3 घटक आहेत. आरोग्य, हे 3 इंडिकेटर आहे आरोग्याशी संबंधित. आणि त्याच्यानंतर जे शिक्षण आहे मित्रांनो, काय आहे, शिक्षण जे काही आहे या शिक्षणाशी रिलेटेड 2 इंडिकेटरचा वापर केला जातो. एक म्हणजे काय आहे, सरासरी शालेय वर्ष, सरासरी शालेय वर्ष. त्याच्यानंतर बालक पटसंख्या. बरोबर, याच्यावरनं काय केलं जातं रे मित्रांनो, हे शिक्षणाशी संबंधित हे 2 इंडिकेटर आहे. आणि शेवटचा जो काही इंडिकेटर आहे, मी तो इकडे ब्लँक पेजवर घेतो, ते जरा 12 इंडिकेटर्स आहेत ना. बरोबर, शेवटचा जो इंडिकेटर आहे तो आहे जीवनमानाचा दर्जा. कोणाचा दर्जा, जीवनमानाचा दर्जा. ओके, मग जीवनमानाचा जो काही दर्जा आहे मित्रांनो, त्याच्यात जवळपास 12 इंडिकेटर्स आहेत. 3 आणि 3 6 आणि 7 इंडिकेटर्स आहेत. मग 7 इंडिकेटर्स कोणते कोणते आहेत बघा. एक आहे मालमत्ता, पिण्याचे पाणी, त्याच्यानंतर आहे इंधन वीज पुरवठा, स्वच्छता, गृहनिर्माण, त्याच्यानंतर आहे बँक खाते. कोणता आहे, बँक खाते. असे किती इंडिकेटर्स आहेत, 4, हा एक 5, हा एक 6 आणि हे एक 7. असे 7 इंडिकेटर्स आहेत मित्रांनो जीवनमानाच्या दर्जाशी संबंधित. बरोबर, मग याच्याशी संबंधित आपल्याला काय विचारलेलं आहे की यानुसार सर्वाधिक बहुआयामी दारिद्र्याचं प्रमाण
कोणत्या राज्यामध्ये आहे, बरोबर, आणि सर्वात कमी बहुआयामी गरीब राज्य कोणतं आहे हे आपल्याला विचारलेलं आहे. आणि याचा पर्याय क्रमांक आहे मित्रांनो 1. सर्वाधिक बहुआयामी गरीब राज्य कोणतं आहे? बिहार आहे. कोणतं राज्य आहे? बिहार असून सर्वात कमी गरीब राज्य जे कोणतं आहे तर ते कोणतं आहे? केरळ आहे. ओके, राहील लक्षात, बिहार आणि केरळ, बरोबर. मग 2 नंबर लागतो झारखंड आणि गोवाचा, म्हणजे झारखंड हे 2 नंबरचं सर्वाधिक काय आहे? बहुआयामी गरीब राज्य आहे. 3 नंबर सर्वाधिक बहुआयामी गरीब राज्य उत्तर प्रदेश आहे. 4 नंबर सर्वाधिक गरीब बहुआयामी जे काही राज्य आहे ते मध्य प्रदेश आहे. तर सर्वात कमी दारिद्र्याचं प्रमाणामध्ये 1 नंबर केरळ येतो, 2 नंबर गोवा येतं, 3 नंबर सिक्कीम येतं, 4 नंबर तमिळनाडू येतं. ओके, राहील लक्षात मित्रांनो, राहील लक्षात. चला पुढे जाऊया. 13वा प्रश्न काय देण्यात आलेला आहे? राष्ट्रीय विकास परिषद खालील विधाने वाचा. फक्त वाचूच नका, उत्तर पण फाइंड आउट करायचं आहे. तर बघा, राष्ट्रीय विकास परिषद नियोजनाचा एक भाग आहे, बरोबर. आता बघूया आपण, हा नियोजनाचा एक भाग आहे का रे? नियोजन आयोगाचा एक भाग आहे का? तर नाही, ही स्वतंत्र संस्था आहे मित्रांनो. राष्ट्रीय विकास परिषद ही काय आहे? स्वतंत्र संस्था आहे, जिचं काम काय आहे? नियोजन आयोगाने जो काही पंचवार्षिक योजना तयार करून आणलेली आहे हिला अंतिम मान्यता देणं, हिला अंतिम मान्यता देणे हे हिचं काय आहे मित्रांनो? कार्य आहे. ओके, ती काही नियोजन आयोगाचा भाग नाही आहे, म्हणून पहिलं स्टेटमेंट काय आहे मित्रांनो? इनकरेक्ट आहे. दुसरं स्टेटमेंट बघा, आर्थिक आणि सामाजिक योजनांना घटनेच्या समवर्ती सूचीत कॉन्करंट लिस्टमध्ये काय करण्यात आलेलं आहे? स्थान देण्यात आलेलं आहे. तर करेक्ट आहे मित्रांनो, आर्थिक आणि सामाजिक योजनांना घटनेच्या समवर्ती सूचीमध्ये टाकण्यात आलेलं आहे. कारण की आर्थिक आणि सामाजिक योजना केंद्र सरकारही राबवू शकते आणि राज्य सरकारही राबवू शकते, म्हणून यांना समवर्ती सूचीमध्ये टाकण्यात आलेलं आहे. त्याच पद्धतीने काय आहे? तिसरं स्टेटमेंट बघूया, भारतीय राज्यघटनेत आर्थिक विकास व सामाजिक न्यायासाठीच्या योजना तयार करण्याची जबाबदारी पंचायत व्यवस्थेला देण्यात आलेली आहे. बरोबर आहे मित्रांनो, पंचायत राज व्यवस्थेला आर्थिक आणि सामाजिक विकास घडवून आणण्याची काय देण्यात आलेली आहे? जबाबदारी देण्यात आलेली आहे. म्हणून आपल्याला काय विचारलेलं आहे? खरे विधान कोणते विचारलेलं आहेत? आपल्याला विधाने कोणती आहेत ते विचारलेलं आहे. तर बी आणि सी स्टेटमेंट काय आहे मित्रांनो? करेक्ट आहे. ए स्टेटमेंट काय आहे? इनकरेक्ट आहे. ऑप्शन नंबर काय येणार आहे? 2. ऑप्शन नंबर काय येणार आहे? 2. रविराज मित्रा, आपल्याला काय सांगितलेलं होतं की चुकीचं विधान नव्हतं विचारलेलं, आपल्याला बरोबर विधान विचारलेलं आहे. कोणतं विधान विचारलेलं आहे? बरोबर विधान विचारण्यात आलेलं आहे. ओके, सो बरोबर विधान कोणतं आहे रे मित्रांनो? तर बी आणि सी. राष्ट्रीय विकास परिषद ही स्वतंत्र घटनात्मक, आपण असं म्हणूया, ती घटनात्मक संस्था नाही आहे, परंतु ती एक स्वतंत्र काय आहे? संस्था होती. तिचा नियोजन आयोगाचा ती काही भाग वगैरे नव्हती. नियोजन आयोग ही सेपरेट संस्था आहे आणि राष्ट्रीय विकास परिषद ही सेपरेट संस्था होती, त्याच्यामुळे ती नियोजन आयोगाचा भाग नाही आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. ए स्टेटमेंट काय आहे? इनकरेक्ट आहे. ओके, पुढे जाऊया. इथं 10व्या पंचवार्षिक योजनेत कोणते क्षेत्र? गाभा क्षेत्र, कोर सेक्टर. काय म्हटलं आता? गाभा क्षेत्र म्हणजे काय? कोर सेक्टर. ओके, कोर सेक्टर कोणाला मानण्यात आलेलं होतं? तर कोर सेक्टर जे काही आहे मित्रांनो ते कृषी क्षेत्राला मानण्यात आलं होतं. ऑप्शन नंबर किती आहे? 4. हे जे 10वी पंचवार्षिक जी काही योजना आहे मित्रांनो, ही 10वी पंचवार्षिक योजना कधी सुरू करण्यात आलेली होती? 2002 ते 2000 किती होतं? 7. ही 10वी होती. ही कितवी पंचवार्षिक योजना होती? ही 10वी पंचवार्षिक योजना होती. आणि जिच्यामध्ये गाभा क्षेत्र म्हणून कोणाला निवडण्यात आलं होतं? कृषी क्षेत्राला निवडण्यात आलेलं होतं. ऑप्शन नंबर काय येणार आहे? 4. ओके, फॅक्च्युअल डेटा आहे मित्रांनो. फॅक्च्युअल डेटावरचा जेवढाही तुम्ही अभ्यास करणार तेवढा कमी पडणार आहे. सो काय करायचं आहे मित्रांनो? जास्तीत जास्त काय करायचं आहे? फॅक्च्युअल डेटाला टाळण्याचा प्रयत्न करा मित्रांनो. फॅक्च्युअल डेटाला काय करत चला? टाळण्याचा प्रयत्न करत चला. ओके, पुढे बघा, पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. शेवटच्या प्रश्नाकडे जाऊया की भारताच्या परकीय चलन साठ्यामध्ये कोणता गट मोडतो? बघा, भारताच्या परकीय चलन साठ्यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी येतात? चला सगळ्यात पहिले आपण भारताचा परकीय चलन साठा बघून घेऊ. परकीय चलन साठा
बरोबर. तर भारताचा परकीय चलन साठ्यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी येतात, तर सगळ्यात पहिले येतं एक महत्त्वाचं आर बी आय कडील परकीय चलन. म्हणजेच काय, आपण काय म्हटलेलं आहे मित्रांनो, भारत सरकार जेवढाही परकीय व्यापार करतो त्या परकीय व्यापारामधून काय म्हटलेलं आहे मित्रांनो, भारताला जेवढंही परकीय चलन प्राप्त होतं हे कोणाजवळ ठेवलं जात असतं, RBI जवळ ठेवलं जात असतं. बरोबर. दुसरं महत्त्वाची गोष्ट की RBI जवळील सोन्याचा साठा, RBI जवळील सोन्याचा साठा. बरोबर. तिसरं, आता सोन्याचा साठा का म्हटलेलं आहे मित्रांनो, तर लक्षात घ्या, एकमेव असा धातू आहे की ज्याचं रूपांतर परकीय चलनात आणि परकीय चलनाचं रूपांतर सोन्यामध्ये करता येतं आपल्याला. त्याच्यामुळे आणि 6 जागतिक मान्यता प्राप्त असलेलं काय आहे मित्रांनो, हे मेटल आहे. ओके. सो या मेटलचं रूपांतर आपण फॉरेन करन्सीमध्ये आणि फॉरेन करन्सीचं रूपांतर या मेटलमध्ये आपल्याला करता येतं. म्हणून RBI जवळील सोन्याचा साठा हा देखील परकीय चलन साठ्यामध्ये काय केला जात असतो, मोजला जात असतो. तिसरं एक महत्त्वाचं गोष्ट काय आहे मित्रांनो, SDR, ज्यालाच इंग्लिशमध्ये म्हटलं जातं स्पेशल ड्रॉइंग राईट्स. आता ॲक्च्युअल काय आहे मित्रांनो, हे यालाच आपण कागदी सोनं असं देखील म्हणतो, कागदी सोने असं देखील म्हणतो. आणि हे IMFचं भांडवल मोजण्याचे एकक आहे. काय आहे, IMFचं भांडवल मोजण्याचं काय आहे, एकक आहे, युनिट आहे. काय आहे, युनिट आहे. ओके. मग या SDR मध्ये नेमकं काय असतं मित्रांनो, की IMFने काय केलेलं आहे मित्रांनो, बघा इकडे ब्लँक पेजवर घेतो. IMFने काय केलेलं आहे मित्रांनो, प्रत्येक देशाला काय केलेलं आहे, भाग भांडवल ठरवून दिलेलं आहे. प्रत्येक देशाला त्या देशाच्या अर्थव्यवस्थेचा विस्तार, अर्थव्यवस्थेचं GDPचं प्रमाण, लोकसंख्येचं प्रमाण, क्षेत्रफळाचं प्रमाण, अशा अनेक गोष्टींचा विचार करून प्रत्येक देशाला काय ठरवून दिलेलं आहे, भाग भांडवल ठरवून दिलेलं आहे. बरोबर. भाग भांडवल ठरवून दिलेलं आहे. लेट्स से आपण असं म्हणूया की असं एक कन्सिडर करा, एक्झाम्पल घेऊया आपण. इंडियाचं जे काही भाग भांडवल ठरवून दिलेलं आहे ते किती कोटी ठरवून दिलेलं आहे, सपोज 100 कोटी रुपये ठरवून दिलेलं आहे. बरोबर. मग हे भाग भांडवल कसं ठेवलं जातं मित्रांनो, तर बघा, भारताला 100 कोटी रुपये भाग भांडवल ठेवून IMFकडे काय करावं लागणार आहे, स्वतःला सदस्यत्व मिळणार आहे 100 कोटी ठेवल्यानंतर. परंतु हे 100 कोटी ठेवताना IMFने एक अट टाकली. का सांगितलं, की तुला 75% जी रक्कम आहे, बरोबर, ही 5 महत्त्वाच्या चलनांमध्ये ठेवावी लागेल. एकतर US डॉलरमध्ये ठेवावी लागेल, युरोमध्ये ठेवावी लागेल, कशामध्ये ठेवावी लागेल, युरोमध्ये ठेवावी लागेल, एनमध्ये ठेवावी लागेल, किंवा स्टर्लिंग पाऊंडमध्ये ठेवावं लागेल, किंवा युआनमध्ये ठेवावी लागेल. या 5 पैकी कोणत्याही एका चलनामध्ये तुम्हाला ही रक्कम ठेवावी लागेल. आणि 25% रक्कम, किती टक्के रक्कम, 25% रक्कम. आणि 75% जी काही रक्कम आहे मित्रांनो, ही 75% रक्कम स्वतःच्या चलनात ठेवण्यास परवानगी आहे. काय आहे, स्वतःच्या देशाच्या चलनात ठेवण्याला काय आहे, परवानगी आहे. मग असं 25% आणि 75% रक्कम प्रत्येक देशाची वेगवेगळी आहे मित्रांनो. आणि हे सगळं मिळून जे IMFचं भाग भांडवल तयार होतं, जे IMFचं एकूण भाग भांडवल तयार होतं, बघा, जे IMFचं एकूण भाग भांडवल तयार होतं, या भाग भांडवलालाच काय म्हटलं जातं, हे भाग भांडवल मोजण्यासाठी जे एकक, जे युनिट वापरलं जातं, ते युनिट म्हणजेच काय आहे मित्रांनो, SDR आहे. ओके. आणि हा जो 25% जी रक्कम आहे ही ऑलवेज परकीय चलनामध्ये ठेवली जाते. म्हणून असं म्हटलं जातं, यालाच रिझर्व ट्रांच इन IMF म्हटलं जातं. म्हणजेच IMFकडील आरक्षित निधी असं देखील म्हटलं जातं. आणि या आरक्षित निधीचा देखील समावेश मित्रांनो कुठं केला जात असतो, बघा इथं चौथं महत्त्वाचं काय, मग IMFकडील
IMF कडील आरक्षित निधी, आरक्षित निधी काय केला जात असतो, दिला जात असतो. ओके, मग इथं आपल्याला कोणता कोणता ऑप्शन दिलेला आहे मित्रांनो. ऑप्शन नंबर काय येणार आहे, मग बघा ऑप्शन नंबर काय येणार आहे, ऑप्शन नंबर 4चा काय संबंध मित्रांनो, याच्यामध्ये जागतिक बँकेकडून घेतलेली कर्जे मोजतो का आपण, नाही. बघा, परकीय चलन संपत्ती SDR, परकीय देशाकडनं घेतलेली कर्जे, परकीय देशाकडनं घेतलेली कर्जे मोजत नाही. ऑप्शन नंबर 1 रॉंग आहे. परकीय चलन संपत्ती ओके, SDR ओके, आणि रिझर्व्ह बँकेकडील सोने हा पर्याय करेक्ट आहे. पुढे बघा, परकीय चलन संपत्ती जागतिक बँकेकडनं घेतलेलं कर्ज, जागतिक बँकेकडं कर्जच मोजत नाही आपण. परकीय चलन साठ्यामध्ये इथं मी कुठं लिहिलं का कर्ज, नाही, म्हणून कर्जाचा व्यवहार लिहित नाही. आणि इथं देखील घेतलेले कर्ज आहे, कर्जांचा व्यवहार मांडतच नाही. ऑप्शन नंबर किती येणार आहे, 2 येणार आहे. ऑप्शन नंबर किती येणार आहे, 2. सगळ्यांचं उत्तर चुकलेलं आहे. ऑप्शन नंबर किती येणार आहे, 2 येणार आहे. चला, समजलं. ही आजची 15 प्रश्न होती. उद्या पुन्हा 9 वाजता आपण पुढचे 15 प्रश्न घेऊन येणार आहोत. 9 पार्ट कंप्लीट झालेले आहेत. 9 पार्ट म्हणजे आपण 135 प्रश्न अजून कव्हर केलेले आहेत. अजून 6 म्हणजे अजून आपल्याला किती प्रश्न कव्हर करायचे, तर मित्रांनो 60 प्रश्न आपल्याला काय करायचे आहेत, कव्हर करायचे आहेत. 90 प्रश्न आपल्याला अजून काय करायचे आहेत, कव्हर करायचे आहेत. 90 प्रश्न अजून आपले व्हायचे बाकी आहेत. सो खूप जास्त प्रश्न घेतलेले आहेत मित्रांनो आपण हे. सो आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो, खूप जास्त प्रश्नांचं आपण ॲनालिसिस बघितलेलं आहे, बरोबर. याच्यातनं 100% तुमची येणाऱ्या पूर्वपरीक्षेमध्ये हमखास चांगल्या पद्धतीने तयारी होणार आहे. ओके, सो जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा मित्रांनो. ओके, सो चला आज आपण इथंच थांबूया.